वसई विरार महापालिकेने अनधिकृत बांधकामांसंदर्भामध्ये एक अजब निर्णय घेतलाय। वसई विरारमधील 2025 पर्यंत उभारलेल्या सगळ्या अनधिकृत चाळी आणि त्याचबरोबर ज्या इमारतींना अद्याप ऑक्युपन्सी सर्टिफिकेट हे म्हणजेच ओसी मिळालेलं नाहीये अशा सगळ्यांनाच पालिकेकडून नळ कनेक्शन देण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे। तर या निर्णयामुळे पालिकेच्या भूमिकेवरतीच आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। कारण मुंबई उच्च न्यायालयाने 2024 मध्ये दिलेल्या आदेशानुसार अनधिकृत बांधकामांना कोणत्याही प्रकारच्या सोयी सुविधा पुरवू नयेत असे स्पष्ट निर्देश दिलेले होते आणि तरी सुद्धा पालिकेने घेतलेल्या या निर्णयामुळे वोट बँकेच्या राजकारणासाठी पाणी दिलं जात असल्याची परिसरामधून आता टीका करण्यात येते आहे। मतांच्या राजकारणासाठी असे निर्णय घेण्यात आलेले आहेत का असा सवाल देखील उपस्थित होतोय। दरम्यान प्रशासकीय राजवटीमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामं झाली, मात्र आमच्या काळामध्ये एकही नवीन अनधिकृत बांधकाम होऊ देणार नाही असं स्पष्टीकरण हे उपमहापौर मार्शल लोपिस यांनी दिलंय। वसई तालुक्यामध्ये स्लम एरिया ही खूप आहे। अनेक लोकांनी रूम्स फ्लॅट विकत घेतलेले आहेत, परंतु बिल्डरांनी त्यांची फसवणूक केलेली आहे। त्यामुळे त्या बिल्डिंगला ओसी मिळालेलं नाही आहे। ह्यामुळे आम्ही एक चांगला निर्णय घेतलेला आहे की इतर ठिकाणी लोक पाणी कुठेतरी नन कनेक्शन चोरीने घेणार, त्यापेक्षा त्यांना ऑफिशियली पाणी कनेक्शन कसं देता येईल। वसई तालुक्यात राहणारा व्यक्ती नागरिक हा आपल्या विश्वासावर या ठिकाणी राहतो, तो कुठेतरी भडकडला जाऊ नये आणि त्याला एक मूलभूत गरज म्हणून पाणी आहे, तर पाणी त्याला मिळावा, त्यासाठी आज आम्ही हा एक निर्णय घेतलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।